काय रे नेहमीच काय विचारतात लग्न कर म्हणून, का करावं आणि कुणासाठी? मला लग्न करायचं ना, मला ठरू दे ना. ज्यावेळेस लग्नाचं वय होतं तेव्हा जबाबदाऱ्या टाकल्या, प्रेमही झालं त्या वयामध्ये, पण बाबांना तर धर्म जाती ह्याच भानगडीत पडून राहिले. मला कळत नाही, उच्च शिक्षित असो किंवा पैसेवाले बाप असो, अचानकपणे आधुनिक विचाराचे व्यक्ती हे प्राचीन विचारामध्ये कसे जातात जेव्हा मुलांचे प्रेमविवाह करायचे असतात तेव्हा. त्या दिवशी माझ्या ऑफिसमधला मुलगा 6 फुटवणाचा नरसाळ्या मला म्हणतोय, मॅडम घर वगैरे काय विकत घेत आहेत, लग्न करा म्हणून. म्हटलं फुकण्या, माझ्यापेक्षा अर्धा पगार कमवतोयस, तुझं कुठेच काही नाही आहे आणि मला चला दीड शहाणपणा करायला. तो होतो कोण रे? खूप फ्लोअरवर चांगला इन्सर्ट करायचं मन झालं होतं, पण कंट्रोल केलं. म्हटलं एखादी शिवी निघेल, उगाचच पॉश पॉलिसीमध्ये बसायचे. आता राहिलं त्या दिवशी आमच्या घरी एक आत्या आल्या, त्या होत्या नेबर म्हणूनच, त्या काही नाही, रोज भांडे घासाच्या कामाला जातात, नवऱ्याचं मारहाण सहन करतात आणि आमच्या आईला सांगतात मुलीचं करा म्हणून लग्न, जसं काही यांनी मोठा तीरच मारलाय लग्न करून. आणि काय हे सांगतायत पुन्हा लग्न करा. नवरा, आता मी सध्या इंजिनियर आहे, माझ्यापुरतं कमवते, आईलाही सांभाळते आणि इतकं तरी कमवतेच, मुंबईसारख्या शहरामध्ये इंडिपेंडेंटली राहू शकते, खाऊन पिऊन मस्त घरसुद्धा घेतलेलं आहे, तरी लग्न कर प्रत्येकजण असं मला बोलतंय जसं काही मी त्यांच्यावर वजन येऊन बसलेली आहे. आणि कशाला एवढी नाक खुपसणी पाहिजे त्यांना? गरज आहे का बोलायची? अहो मी जर त्यांना विचारलं की तुमचं काय पुढे, त्या दिवशी ती 46 वर्षाची होती ताई, मला म्हणते तू कर लग्न, आणि तिचं काय सांगावं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करते, मुलं बाळाचा पत्ता नाही. मी जर काय असे शब्द बोलले तर, कारण आमच्याकडे संसार नाहीत हो अशा दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये खुडाळ करण्याची. पण ह्यांना काय, नुसतं येऊन त्यांना पुढे गेलेली मुलगी नको आहे, आणि त्याच्यामध्ये काय काही केलं तर एखाद्या मुलाशी तरी बोलली तर काय म्हणणार, हिची काय लफडच असेल, कुणाबरोबर तरी फिट आलेली असणार म्हणून लग्न नसेल करायचं. आता तोंडात एखादी शिवी येते, पण काय बोलणार? आमच्या आई पण म्हणेल राहू दे, सोड ग. पण आता त्यांना सोडून देऊशी वाटतंय ना. कधी कधी आई पण ॲक्च्युली किचकिच करतेच, बाहेर करा. आणि एकतर आहेच आहे, मुलगी किती शिकली तरी तिला घरातलं सगळं आलंच पाहिजे, बाहेरचंही आलं पाहिजे. आणि लग्न झालेली बाई स्पेशली जी वर्किंग वुमन असते ती 2 आयुष्य जगते, हे लोकांना कसं कळत नाही. तिने घरातलंही सगळं मॅनेज करा, सासऱ्याने सगळं खुश ठेवा, नवऱ्यालाही खुश ठेवा, वेळच्या वेळी त्यांना बायोलॉजिकल क्लॉकमध्ये हे करा, सगळ्यांना खुश ठेवा. आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण एकजण नाराज व्हायला असतंच. मग हे प्रत्येकांना खुश ठेवायचा ठेका ठेवला काय? आणि तिच्या हॅपीनेसचा काय? तिने ऑफिसमध्ये काम करा. आता कितीतरी आपण बघतोय उदाहरण ज्याच्यामध्ये मुलगी ही नवऱ्याच्या पगारा एवढी असते, पण दोघंही कामावरून आले तर बायको चहा बनवते, नवरा नाही बनवते. तेच काय, माझ्या घरामध्ये तीच आहे. मग ह्या याच्यामध्ये मी लग्न कसं करू? आणि कुणाच्या याच्यावर मला साथीदार पाहिजे. नुसतं सोशल पर्पजसाठी लग्न नाही करायचं आहे. जेव्हा मन होईल तेव्हा करेल, जेव्हा मुलं व्हायची ती होईल. जसं काय सगळे मुलं जे झाले सगळे श्रवणकुमारच झालेत, आणि कशाला पाहिजे आहेत? आजकाल एवढी अनाथ मुलं होत आहेत, त्यातलं घेईल मी कुणाला दत्तक? काय राहिलं आहे? शेवटी काय आई जर व्हायचं आहे तर बायोलॉजिकलच होणं महत्त्वाचं आहे का? मलाही होऊन दे ना.